1,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये वितरित केलेले आहेत. त्यानंतर आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, जोपर्यंत आपली मराठा बांधवांची विद्यार्थ्यांची वसतिगृह जिल्ह्यात होत नाहीत, विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना वसतिगृह भत्ता आपण दिला, त्याची संख्या 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी रुपये आपण विद्यार्थ्यांना, मराठा विद्यार्थ्यांना हा भत्ता ऑलरेडी वितरित केलेला आहे. आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेमध्ये जवळपास 17,54,994 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 1,265 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत 70,000 मराठा तरुण तरुणींना आपण वेगवेगळ्या बँकांच्या मार्फत बिनव्याजी जवळपास 5,160 कोटी रुपयांचं भांडवल या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यातला 572 कोटी रुपयाचा व्याज परतावा सरकारनं भरलेला आहे. मी हे एवढ्यासाठी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी या राज्यातल्या जनतेसमोर आल्या पाहिजेत. हे मी ज्यावेळी सांगतोय त्यावेळी दुसऱ्या बाजूनं माननीय जस्टिस शिंदे समितीचा सुद्धा अहवाल, जो काही त्यांना तेलंगणा गव्हर्नमेंटकडनं डॉक्युमेंट्स प्राप्त करायचे आहेत, तो सुद्धा लवकर मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. क्युरेटिव्ह पिटिशन दुसऱ्या बाजूनं बोर्डावर सुप्रीम कोर्टात कसं येईल ते आपल्या बाजूनं लागण्यासाठी जी लॉ टीमची मदत घ्यायची आहे, सिनियर काउन्सिलची मदत घ्यायची आहे, आवश्यकता पडली तर केंद्र सरकारचे जे प्रमुख सॉलिसिटर जनरल आहेत दिल्लीमधले त्यांची मदत घ्यायची आहे. त्या सगळ्या बाजूने आमचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाला लाईफ लॉंग टिकणारं आरक्षण, कॉन्क्रीट आरक्षण, ते परत समजा कोर्टात जरी गेलं तरी ते भक्कम कायदेशीर आधारावर असलं पाहिजे, हे देण्यासाठीचे सर्व बाजूनं सर्व प्रयत्न शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखाली आमचे सुरू आहेत. काही प्रश्न असतील तर विचारा. समाजाचा रोष आता आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे लोक, आता मी हे लाईव्ह पण करते, लोक लाईव्ह मध्ये विचारतात की एका रात्रीत सरकार बदलू शकतं, तर एका रात्रीत समिती अधिवेशन घेऊन या गोष्टी का बदलू शकत नाही? मला एकच सांगायचं आहे, हे कॉन्क्रीट टिकणारं अधिवेशन आरक्षण आम्हाला नक्की करायचं आहे. एक अधिवेशन घ्यायला सरकारची कुठेही ना नाही, मंत्रिमंडळाची सलग दिवस 2 दिवस बैठक घ्यायला सुद्धा सरकारची कुठं ना नाही. पण समजा आम्ही हा लोकांच्या आग्रहाप्रमाणे निर्णय घेतला आणि जर तो कायद्यात अडकला, तो कायद्यानं रद्द ठरवला, कोर्टानं रद्द ठरवला, तर आपल्या पायावर आपण दगड पाडून घेतल्यासारखं होणार आहे असं माझं मत आहे. म्हणून जे आता द्यायचंय ते कॉन्क्रीट टिकणारं कायदे. मी मगाशी परत समाप्त म्हणजे माझा बोलण्याचं समाप्त करताना सांगितलं की गेलं जरी कोर्टामध्ये तरी ते कायद्याच्या चौकटीत बसणार, भक्कम त्याला लॉ सपोर्ट असणार असलं पाहिजे, हे आमचं मत आहे. पाणी पिलं नाही, जेवण केलं नाही, याला जोडून एक प्रश्न जरांगे पाटील आताच म्हटले की मी जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत सरकारने माझ्याशी चर्चा करायला यावी, मराठा सुटेही त्यांना अडवणार नाही. हे बघा, आज जरांगे पाटील साहेब हे म्हणतायत, पण ज्या दिवशी जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसले त्याच्या 1 तास अगोदर सन्माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब त्यांच्याशी बोलले. तुम्ही विनंती सरकारच्या वतीनं ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांनी सीएम डीसीएम साहेबांच्या मंत्रिमंडळाच्या राज्य सरकारच्या वतीनं त्यांना विनंती केली, तुम्ही उपोषण स्थगित करा. त्यांनी नाही केलं आणि त्याच्यानंतर लगेच ते म्हटले की कुणीही राजकीय नेत्याने आमच्या गावामध्ये येऊ नका. तुम्ही त्यावेळेचं रेकॉर्ड काढून बघा, त्यावेळेचं स्टेटमेंट त्यांचं काढून बघा. मग आम्ही सुद्धा मराठा समाजातलेच आहोत ना सगळे, पण जाऊन जर समाजाच्या भावना आमच्या जाण्यानं प्रक्षुब्ध होणार असतील म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाण्याचं टाळलं. जर मान्य जरांगे पाटील साहेब आता म्हणत असतील की सरकारनं तयारीला यावं, एकदा नाही, 10दा नाही, 100 वेळा आमची त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची तयारी आहे. पण त्यांनी, मी जे आता आपल्याला सांगतो हे ऑन रेकॉर्ड आमचे अधिकारी असतील, आम्ही त्यांना समजून सांगू. त्यांना ह्याच्या अगोदर 2दा मी सुद्धा स्वतः म्हणजे आंदोलन सुरू करण्यापूर्वी वर्षा निवासस्थानी जरांगे पाटील साहेब, मी, आमची बैठक झाली होती. त्यांना सगळ्या गोष्टी त्यावेळी ज्या होत्या त्या मी त्यांना सांगितलेल्या आहेत. सरकारची त्यांच्याशी केव्हाही चर्चा करायची तयारी आहे. आमची तयारी होती. जस्टिस शिंदे समितीची समिती आपण गठीत केली, पण जेव्हा जस्टिस शिंदे साहेब हे हायकोर्टचे सेवानिवृत्त जज आहेत, त्यांची कामाची पद्धत ही न्यायालयीन प्रक्रियेसारखी आहे. आपण असं म्हणू शकत नाही ना आजच करा आणि उद्याच करा.
जेव्हा त्यांच्यासमोर हा प्रश्न आला की आता तेलंगणा गव्हर्नमेंट ही जी ऑथेंटिसिटी म्हणजे त्या डॉक्युमेंटची सत्यता ही कुणी सर्टिफाय करायची आहे, ज्यांच्या ताब्यात ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी करायची आहे. ते जर म्हणतात हे इन्फ्लुएन्स करणारं डॉक्युमेंट आहे, आचारसंहितेच्या अडचणीमुळे आम्ही आता त्याच्यावर तुम्हाला काय सांगू शकत नाही, आम्हाला थोडा वेळ द्या, तर तो दिला पाहिजे ना, थोडा समजून तर घेतलं पाहिजे. आमची तयारी नाही असं नाही, आम्ही दिवस रात्र याच्यावर काम करायला तयार आहे. आमची तयारी नाही असं बिलकुल नाही, आम्ही 100% दिवस रात्र याच्यावर काम करायला तयार आहे आणि आमचं काम चालू देखील आहे. उपमुख्यमंत्री असतील किंवा अनेक नेते असतील राज्य मंत्रिमंडळातले, त्यांना गावबंदी होतीये, अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शनं होत आहेत. काल देखील आपण बघितलं बारामतीत उपमुख्यमंत्र्यांना देखील परत जावं लागलं, जाऊ शकले नाही. कसं बघताय? आम्ही लोकभावनेचा आदर करणारी सगळे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. शेवटी त्याच सर्वसामान्य लोकांनी, जनतेनी, नागरिकांनी आम्हाला या पदावरती पाठवलेलं आहे. त्यांच्या भावनांची, मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या ज्या भावना आहेत की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, आम्ही सगळेजण त्याच्याशी सहमत आहोत. परंतु त्याला लागणारा कायद्याच्या चाकोरीत बसवण्यासाठी, तरतुदी सगळ्या त्याच्या फुलफिल करण्यासाठी आणि कुठेही परत मी सांगतोय, आता काही गडबडीत निर्णय घेतला, तो जर आपल्या विरोधात कोर्टात गेला तर आपल्या हातात असणारं कायमस्वरूपी आरक्षण देण्याची संधी जर निघून गेली तर पुन्हा हे नुकसान आपल्या समाजाचंच होणार आहे. म्हणून समजा येऊ नका लोकांनी सांगितलं तर आम्ही सुद्धा सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. लोकमताचा, जनतेच्या मताचा आम्ही आदर केलेला आहे. ते जेव्हा सांगतील, त्यांचं जेव्हा मत परिवर्तन होईल तेव्हा जरूर आम्ही आमची सगळी, आणि म्हणूनच आज माध्यमांच्या वतीनं सरकार काय करतंय हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केलाय. दौंडमध्ये सुद्धा संजय राऊतांना आता अडवलेलं असल्याने तिकडे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. संजय राऊत मुका मोर्चा असे त्यांनी जे काही हिनवलं होतं, त्याविरोधात हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी पुन्हा मुंबईला परतावं अशा पद्धतीचं सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं. नाही, ते जे वक्तव्य त्यावेळी त्यांनी सामनामधनं केलं होतं ते तर निंदनीयच होतं आणि अत्यंत तीव्र भावना त्यांच्या त्या वक्तव्याला, मोर्चाबद्दल, मराठा मोर्चाबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं होतं हे कुणी सहन करणार नाही. लहान मुलगा सुद्धा मराठा समाजातला आणि कुठल्याच समाजातला ते सहन करणार नाही. त्यामुळे राऊतांना आज ना उद्या ह्या रोषाला सामोरं जावं लागणार होतं. त्यांनी सुद्धा समजूतदार भूमिका घेतली पाहिजे. ते सुद्धा एक खासदार आहेत, एका पक्षाचे विश्वविख्यात प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांनी सुद्धा समजून जर घेतलं तर निश्चितपणे पुरता अनर्थ टळू शकेल. पण थेट संजय राऊत असं म्हणतायत की मुख्यमंत्री काल लपून गेले आणि हे सरकार बरखास्त केलं पाहिजे. कुठे लपून गेले? कोल्हापूर. सीएम साहेब असं ते म्हणतायत. संजय राऊत काहीही बोलतात. त्यांना म्हणावं काय जरा थोडंसं बोलताना ताळतंत्र्य बाळगा. सीएम साहेब काल मुंबईमध्ये आहेत, आम्ही आपापल्या जिल्ह्यांमध्ये आहोत. आता तातडीनं आम्ही उद्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीसाठी आम्ही सगळे चाललोय मुंबईला. सगळ्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंत्र्यांना तातडीनं मुंबईला आजच पोहोचण्याचे आदेश मिळालेले आहेत. शक्य झालं तर आम्ही काही मंत्री, जे जस्टिस शिंदे साहेबांची समिती आहे, त्यांना आज भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही त्यांच्याकडे वेळ मागितलेली आहे. त्यामुळे कसं स्पीडअप करता येईल आपल्याला हे काम, याच्यासाठी त्यांच्याशी सुद्धा आम्ही आज चर्चा करणार आहोत. उद्या सुद्धा माननीय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीच्या अगोदर जस्टिस शिंदे साहेबांनी त्यांनी केलेलं कामाच्या बाबतीत थोडीशी माहिती आम्हाला द्यावी, यासाठी सुद्धा कदाचित आम्ही उद्या सुद्धा त्यांच्याबरोबर बैठक घेणार आहोत. सरकार सगळे प्रयत्न करतंय, कुठेही हातावर हात मारून आम्ही बसलेलो नाही. आम्ही जे प्रयत्न करतोय ते राज्यातल्या बांधव भगिनींनी, मराठा बांधव भगिनींनी, एकूणच सगळ्या जनतेने समजून घ्यावेत. निश्चितपणे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांची शपथ घेऊन, प्रतिमेची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही वचन महाराष्ट्राला दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेचं महत्व आम्हाला माहिती आहे. आमचं श्रद्धास्थान ते आहे, आमचं दैवत ते आहे. त्यामुळं दसरा मेळाव्यामध्ये शिंदे साहेबांनी घेतलेली शपथ आणि त्याप्रमाणे देणारं आरक्षण हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचंच हे सरकार निश्चित लवकरात लवकर देणार आहे. मी मगाशी स्पष्ट केलं सगळं आपण याच्या अगोदर. मी तेच म्हणतोय, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि हे सरकार मागच्यासारखं हाताची घडी घालून बसणारं सरकार नाही. मला परत आता ते बोलायची वेळ येऊ नये. सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही याची एकदा माहिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आली पाहिजे. त्यावेळी कोण कमी पडलं, त्यावेळी कुणावरती ही जबाबदारी होती,
ही सुद्धा एकदा आपण सुद्धा माध्यमांनी त्याच्या खोलमध्ये गेलं पाहिजे. आम्ही आज त्याच्या खोलात का जात नाही, तर आज आम्हाला हे दोन महत्वाचे विषय आहेत. जस्टिस शिंदे समितीचा अहवाल, त्याप्रमाणे ज्यांच्याकडे पूर्वी ओबीसीचे कुणबी दाखले होते ते मिळवणं, आणि दुसरं सुप्रीम कोर्टातलं क्युरिटी पिटिशन हे लवकरात लवकर बोर्डावर घेऊन आपली मराठा आरक्षणाची बाजू त्यांच्या पुढे मांडणं आणि सुप्रीम कोर्टाची मंजुरीची मोहर त्याच्यावर उठवणं, ह्या दोन प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत. त्याला आम्ही सध्या महत्व देतो. कोण बोललं मराठ्यांच्या विरोधात? नाही बोलले. विरोधात कुठे बोलले? नाही, आरक्षणाला भारतीय जनता पक्षाचं समर्थन आहे, शिवसेनेचं आहे, दादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. त्यापेक्षा मागं जेव्हा जरांगे पाटील साहेबांचं उपोषण झालं, आता हे 1.5 महिन्यापूर्वी, सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये त्यांना विनंती केली की जरांगे पाटील साहेबांनी आपलं उपोषण मागं घ्यावं म्हणून. महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी याला पाठिंबा दिलेला आहे. मी परत सांगेन की ते थोडंसं नियमात, चौकटीत, कायद्याच्या, सुप्रीम कोर्टाचा त्याला किंवा कुठल्याही पुढच्या कोर्टाचा त्याला अडथळा येऊ नये ह्याची प्रिकॉशन, खबरदारी आपण घेतोय, म्हणून त्याला थोडासा वेळ लागतो. दुसरं काही. मंत्री तानाजी सावंत असं म्हणाले की पुढच्या 2 दिवसामध्ये आरक्षण जे आहे ते दिलं जाणं शक्य आहे. मंत्री तानाजी सावंतांनी हे वक्तव्य. तानाजी सावंत, माननीय मंत्री महोदय सावंत साहेब काय बोलले मला माहित नाही, माझी त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. माध्यमांना असं सांगितलं की 2 दिवसात आरक्षण दिलं जाणार आहे. उद्या माझी त्यांची भेट होईल, बैठकीला मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग त्यांच्याकडे काय नेमकं सोल्युशन आहे किंवा ते कशा पद्धतीने बोललेत मी त्यांच्याशी चर्चा केल्यावर आपल्याला सांगतो. आंदोलनाच्या तीव्रता बघता आपल्याला लक्षात येईल की बऱ्याच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. काय आपली तयारी आहे या संदर्भामध्ये? मी सांगितलं आता, आम्ही मराठा समाजाच्या, मराठा बांधव भगिनींच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, बळजबरी करायचा सरकारच्या बाजूने आम्ही कधीच प्रयत्न कुठं करणार नाही की आम्हाला जायचंच आहे, आम्ही जाणारच. बघा, आपण गेली 2-3 दिवस झाले बघताय, जेव्हा अशा पद्धतीच्या मराठा समाजाच्या भावना किंवा एकूणच नागरिकांच्या भावना पुढे आल्या, तेव्हा आम्ही स्वतःच सगळ्या लोकांनी आमचे कार्यक्रम थोडंसं थांबवलेले आहेत. आम्ही सुद्धा मराठा समाजातलेच आहोत. असा त्याचा अर्थ नाही की समाजाच्या भावना वेगळ्या आणि आमच्या भावना वेगळ्या. मी सुद्धा माझ्यापुरतं मत घेतलं तर मी मराठा समाजातला आहे. आणि समाजाचा म्हणण्यापेक्षा जेव्हा सर्व लोक आम्हाला निवडून देतात आणि ह्या पदावर पाठवतात, तेव्हा त्या प्रत्येकाच्या विचाराशी आमची बांधिलकी आहे. फक्त मी परत सांगतोय, आपण माध्यमांनी सुद्धा समजून घ्या की आम्हाला आता हे आरक्षण जे द्यायचं आहे ते कुठेही कायद्याच्या चाकोरीत अडकणारं नको आहे. ते कायद्याच्या चाकोरीत फिट्ट बसणारं, आणि परत मी शब्द वापरला, लाईफ लॉंग, तर हयात टिकणारं आरक्षण असावं, यासाठीचे सगळे प्रयत्न. तुम्ही ऐकलं नाही हो साहेब, तुम्ही उशीर आला. मगाशी सविस्तर ह्याचं एक्सप्लेनेशन मी दिले की का त्याला लेट होतोय. खासदार विनायक राऊत त्यांनी असं पंतप्रधानांना पत्र लिहिलंय की तात्काळ हा जो विषय तो मार्गी लागेल. विनायक राऊत पत्र लिहिलं. ठीक आहे, तर त्यांचं काम आहे, त्यांनी लिहावं पत्र. ते खासदार आहेत, पंतप्रधान महोदयांना सर्वच खासदार आमदार पत्र लिहू शकतात. म्हणजे त्यांची भावना मराठा आरक्षणाच्या बाजूनच आहे. काल देवेंद्र फडणवीसांनी TV9ला मुलाखत दिली, त्यामध्ये म्हटलं की एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना घेऊन मुख्यमंत्री पण त्यांचं कायम राहील, अशा पद्धतीचं स्टेटमेंट. होणारच नाहीत हे पहिलं म्हटले तुम्ही. ते थोडस तुम्ही आता पहिलं काय म्हटले, होणारच नाहीत हे 4 वेळा त्यांनी सांगितलं. जेव्हा परत तुमच्याकडनं प्रश्न आला की बी काय प्लॅन आहे का, ते म्हटले असू शकतो. त्याला काय म्हणजे बी प्लॅनची आवश्यकता सुद्धा नाही हे सुद्धा साहेब म्हणाले, फडणवीस साहेब. त्यामुळे पहिल्या वाक्यावर भर द्या, जे 4 वेळा ते बोललेत की ते अपात्र होण्याची शक्यता नाही. आम्ही कायद्याचा अभ्यास केलेला आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करताना सगळ्या बाजू तपासून घेऊन, सगळ्या बाजूंचा पुरेपूर अभ्यास करून मेरिटमध्ये असणारा निर्णय आम्ही घेतलाय. त्यामुळे त्याचा आदर हा माननीय विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीमध्ये सुद्धा राहील असं वाटतंय आम्हाला. बी प्लॅन नाहीच आहे. नाही, आवश्यकता वाटत नाही. नाही, बी प्लॅनची आवश्यकताच नाही. तुम्ही जर तरचा प्रश्न, थिंक पॉझिटिव्ह, ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करा, काही होणार नाही. याच वक्तव्याचा संजय राऊतांनी धिक्कार केलेला आहे की अशा पद्धतीने तुम्ही एकनाथ शिंदेना जर विधान परिषदेवरती घेता तर प्लॅन बी तयार करता, मराठ्यांच्या याच्यावर. स्वतः माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हे वाक्य वापरलेलं नव्हतं.
माननीय फडणवीस साहेबांची मुलाखत स्टार्ट टू एंड अनकट होती, ती स्वतः मी बघितली. त्यामुळं मला शब्दनशब्द तो पाठ आहे. फडणवीस साहेबांनी 3-4 वेळा सांगितलं आवश्यकता नाही, बी प्लॅनची आवश्यकता नाही, बी प्लॅनची आवश्यकता नाही. आता तुम्ही 3-4-5 वेळा विचारलं तरी पण मग तुमच्या समाधानासाठी साहेब तसं म्हणाले. काही होणार नाही. 40 आमदार हे निश्चितपणे कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय घेतलेले आहेत. जी भूमिका आम्ही उठाव करायची घेतली त्या 40 मध्ये आम्ही आहोत. आम्ही कुठंही नियमभंग केलेला नाही, पक्ष सोडलेला नाही. पक्षाचं नेतृत्व फक्त आम्ही बदललेलं आहे. नेतृत्वाबाबतीतले आमचे मतभेद होते, म्हणून नेतृत्व बदलण्यासाठीचा उठाव हा त्यावेळी आम्ही केला होता. आमच्याकडे धनुष्यबाण आहे, ज्या चिन्हावर आम्ही निवडून आलो ते चिन्ह आजही आमच्याकडे नियमानं मिळालेलं आहे. आम्ही कुठं काही नियम बाह्य केले, काहीच केलेलं नाही. 40 आमदार सुरक्षित आहेत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. जरांगेंची जी प्रकृती बिघडलेली आहे, हा थरथर संपवे- कापण्याचा व्हिडिओ समोर येतो. आव्हान काय कराल जरांगे? काल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा आवाहन केले जरांगे पाटील साहेबांना की मला त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे. आम्ही रोज वैद्यकीय टीम तिथं पाठवतो आहे. वरिष्ठ अधिकारी त्यांना सारखी विनंती करतायत वैद्यकीय तपासणी करायची. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, मेडिसिन्स घ्यावीत, औषध उपचार घ्यावं, त्यांनी थोडंसं पाणी घ्यावं, निश्चित स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. मराठा समाजाला जरांगे पाटील साहेबांच्या बद्दल नितांत आपुलकी आहे, नितांत आदर आहे. स्वतःच्या प्रकृतीकडे त्यांनी पहिल्यांदा लक्ष द्यावं. सरकार हे नक्की त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, वॉर फुटिंगवर काम करतंय. 24/7 आम्ही त्या प्रयत्नात आहोत. अशी विनंती आपल्या माध्यमातून जरांगे पाटील साहेबांना मी करेन. ओके, थँक्यू. ललित पाटील प्रकरणावरनं अनेक आरोप तुमच्यावर झाले. सुषमा अंधारे यांनी आरोप केला होता. त्याच्यानंतर पाटणमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली. तुमच्याकडून पुढे तुम्ही न्यायालयात जाणार आहात का? तुमच्यावर दावा तुम्ही दावा ठोकणार आहात का? बघा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसाही या ललित पाटीलच्या प्रकरणाशी माझा संबंध नाही. मी अनेक वेळा सांगितले, तो काळा का गोरा मी त्याला बघितलेला नाही, मी त्याला ओळखत नाही. तरी सुद्धा माननीय सुषमाताई अंधारेंनी जेव्हा माझं नाव घेतलं तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा विनंती केली, त्यांना एक कायदेशीर नोटीस पाठवलं की माझं नाव तुम्ही जे घेतलेलं आहे ते मागं घ्या. त्यांनी काही ते घेतलं नाही. उलट त्यांनी सांगितलं की मी घेणार नाही. मी माझ्या समर्थकांनी आमच्या तिथल्या पाटण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. आता त्याची पुढची प्रक्रिया पोलीस करतील. परंतु कायदेशीर सल्लागारांचा सुद्धा मी त्याच्यानंतर सल्ला आमच्या घेतलेला आहे. कायदेशीर सल्लागारांनी मला योग्य सल्ला त्या बाबतीतला दिलेला आहे. कायदेशीर सल्लागाराने जो मला सल्ला दिलेला आहे त्याप्रमाणे पुढची कायदेशीर कारवाई लवकरच केली जाईल. दुसरा प्रश्न असा आहे की पुणे जिल्ह्यात ताडी मोठ्या प्रमाणावरती चालते, या संदर्भात तक्रारी प्राप्त आहेत, काय कारवाई केली? कारण की काही काळाकरता ताडी बंद होती, ती पुन्हा सुरू. ताडी विक्रीचं धोरण हे पाठीमागचं सरकार असतानाच आलेलं आहे. 2019 नंतर हे ताडी विक्रीचं धोरण आलं. त्यावेळी मी उत्पादन शुल्क विभागाचा राज्यमंत्री होतो आणि ताडी विक्रीच्या बाबतीतलं धोरण हे मान्य अजितदादा त्यावेळी उत्पादन शुल्क मंत्री असताना आलेलं धोरण आहे. या धोरणानुसार विक्री उत्पादन हे चालू असेल. या धोरणाच्या बाहेर जाऊन अवैधरित्या जर त्याच्या बाबतीत काय बाबी घडत असतील तर इथं माझे अधिकारी असतील, मी त्यांना जरूर सूचना देईन. त्याच्या बाबतीतलं एखादी सर्च मोहीम ही निश्चितपणानं राबवली जाईल. पुण्यातल्या रूफटॉप हॉटेलच्या संदर्भात काय कारवाई केली? या बाबतीत मागं एकदा माझ्याकडे कोणीतरी पुण्यातनंच तुमच्यापैकी काही लोकांनी एक इन्फॉर्मेशन शेअर केली होती कोरेगाव पार्क एरियातल्या एका पबच्या बाबतीतली. त्याला एक 5-6 महिने झाले. मी त्यावेळी लगेच आमच्या इथल्या अधिकाऱ्यांना सांगून तिथं कारवाई सुद्धा आपण केली होती. पण जर अशा मी मगाशी म्हटलं तसं अशा रूफटॉप पब्स असतील, हुक्का पार्लर असतील, रेस्टॉरंट बार असतील, तिथं जर वेळेची मर्यादा सोडून काही गोष्टी घडत असतील, नियम जो आम्ही घालून दिलेला आहे किंवा जी काही त्यांची मद्य विक्रीची तिथं पद्धती आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही घडत असेल तर जरूर अशा सगळ्यांच्या बाबतीत तपासणी करून जर गैर असेल तर कारवाई करू. ओके, थँक्यू. एक व्हिडिओ देखील समोर आला, तुमचेच अधिकारी त्या पबमध्ये जाऊन दारू घेऊन धमकवतात, मारतात. त्याच्यावर आपण आतापर्यंत काही केलंय का? मी साहेब त्याच वेळी मुंबईमध्ये होतो. विभागीय उपायुक्त डीडीसी जे आमचे इथले आहेत या रिजनचे, त्यांना मी याची चौकशी करून गोपनीय अहवाल थेट माझ्याकडे सादर करायचे आदेश दिलेले आहेत. तो गोपनीय अहवाल डीडीसी ते मंत्री असा थेट येईल, मध्ये कुणाकडेही तो जाणार नाही. सीलबंद गोपनीय अहवाल द्यायच्या त्यांना सूचना मी दिलेल्या आहेत. तो अहवाल माझ्याकडे आल्यानंतर मी तो अहवाल पाहिन आणि जर आमच्या अधिकाऱ्याची चूक असेल तर कारवाई करेन.
शेवटचा प्रश्न राज्यात बिअरचा खप संदर्भात एक समिती स्थापन केली असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. त्यालाच उद्देशून ते म्हणतात की वारे शिंदे तेरा खेळ सस्ता बियर महंगा तेल. जितेंद्र आव्हाडांनी कदाचित या बाबतीतलं मी केलेले स्पष्टीकरण पाहिलं नसेल. राज्यामधले जे बियर उत्पादक आहेत, कंपन्या जे उत्पादन करतात, त्यांचं एक डेलिगेशन शिष्टमंडळ एक महिन्याभरापूर्वी मला भेटलं. त्यांचं म्हणणं असं होतं की दराची जी स्ट्रक्चर आहे ते महाराष्ट्रातलं वेगळं आहे आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूची राज्य आहेत त्यांचं वेगळं आहे. त्यांनी ते मला सांगायचा प्रयत्न केला. मी ते ऐकून घेतलं. त्यांचं बरंच मोठं प्रेझेंटेशन होतं. मी त्याला एवढंच म्हटलं की तुम्ही सांगताय म्हणून नाही, मला याच्यावरती आमच्या अधिकाऱ्यांचा अभिप्राय घ्यावा लागेल. मग त्याच्यासाठी मी अतिरिक्त मुख्य सचिव राज्य उत्पादन शुल्क, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, सहसचिव राज्य उत्पादन शुल्क अशा 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक अभ्यास गट नेमला. त्यांना सांगितलं ह्यांची जी मागणी आहे निवेदनामधली बियर उत्पादकांची ती तपासून घ्या. बाकीच्या राज्यात काय स्ट्रक्चर आहे, आपल्या राज्यात काय स्ट्रक्चर आहे, हे सगळं तपासा आणि तुमचा मला अहवाल सादर करा. एखाद्या गोष्टीचं निवेदन आल्यानंतर अधिकाऱ्यांच्याकडनं त्याच्यावरती अहवाल मागवणं, एखादी समिती नेमणं म्हणजे लगेच दर कमी केले आणि महापूर आणला असं नाही. असा कुठलाही निर्णय आज तारखेला तरी आम्ही घेतलेला नाही. ओके. आमदार एक अजून एक आरोप आहे तुमच्यावरती की बिस्लेरी संदर्भात वालच्या तुम्ही फेरफार केले, बदललं, काही पैशांची अफरातफर झाली या सगळ्या. मला अंधारेंनी पुराव्यानिशी आरोप करावेत. त्या वेग हवेत तीर जसं सभेत बोलतात तसा बोलायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर एक नोटीस त्यांना मी दिलेला आहे. या बाबतीतलं त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. त्यांचा जर रेकॉर्ड असेल कुठं व्हिडिओ तर मी तो सर्च करेन, मी मिळवेन, ते बघेन. पण नाहक एका जबाबदार मंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तीवर अशा पद्धतीचे गंभीर आरोप पुराव्याशिवाय जर अंधारे करत असतील तर दुसऱ्या कायदेशीर कारवाईला त्यांनी सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. ओके, धन्यवाद. खूपच लेवली झाली प्रेस. नाही मला जाऊ दे, मोबाईल जायचंय मला. अरे मला सीएम साहेबांकडे मीटिंग आहे, मी आता जेवणार पण नाही, डायरेक्ट मोबाईल. बाय. ओके. मीडिया बरेच मुलतो सुद्धा मुंबईपेक्षा भारी आहे.